काही लोक म्हणतात की मनुस्मृतीमध्ये कुणालाही दुय्यम वागणूक दिली नाही. ज्यांनी मनुस्मृती जाळली त्यांनी ती वाचलीच नाही, आणि जर वाचली असती तर त्यांनी ती जाळली नसती. स्वतंत्र भारतातील स्वतंत्र स्त्री म्हणून माझी सगळी ह्या दिग्गज मंडळींना विनंती आहे की त्यांनी मनुस्मृतीतील प्रत्येक अध्याय आणि श्लोक समजावून सांगणारी एक व्हिडिओ सिरीज सुरू करावी. मी स्वतःही मनुस्मृती वाचतीये आणि मला त्यात काय दिसलं माहितीये? अध्याय 9 श्लोक 2 आणि 3 स्त्रीच्या स्वातंत्र्यावर पूर्णबंदी. अध्याय 9 श्लोक 93 आणि 94 वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीने लहान मुलीशी लग्न करावं याचं समर्थन. अध्याय 9 श्लोक 18 स्त्रीचा धर्म म्हणजे फक्त पतीची सेवा करणं आणि त्याला संतुष्ट ठेवणं, म्हणजे स्त्री ही माणूस नाही तर फक्त उपभोगाची वस्तू. अध्याय 5 श्लोक 46 47 48 लहानपणी वडील, तरुणपणी नवरा आणि म्हातारपणी मुलं, म्हणजे स्त्रीने आयुष्यभर कोणाच्या तरी नियंत्रणातच राहायचं. आणि श्लोक 53 तर काय सांगतो? पती चारित्र्यहीन असला, दुसऱ्या